तुम्हाला विश्वास बसणार नाही, थायलंडमध्ये असं स्वर्गासारखं ठिकाण आहे, फी फी आयलंड. आज आपण चाललो आहोत फी फी आयलंडला, थायलंडची मोस्ट ब्युटिफुल आयलंड. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल सोल सफर सोनालीमध्ये. आजचा व्लॉग ना खरंच खूप स्पेशल आहे, कारण आपण फुकेटवरून फी फी आयलंडला जाणार आहोत. फी फी आयलंड याला जाण्यासाठी ना 2 मेन ऑप्शन असतात. एक म्हणजे स्पीड बोट, आणि जी 45 मिनिट ते 1 तासामध्ये तुम्हाला पोहोचवते, आणि दुसरे म्हणजे फेरी, जी स्लो 2 ते 3 तासमध्ये तुम्हाला पोहोचवते. आम्ही स्पीड बोटने न जाता फेरीने गेलो. तुम्ही कधी 2 तास समुद्राच्या मध्ये बोटीतून प्रवास केला आहे का हो? हे मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्लॉग पूर्ण पहा. आणि ना हा पूर्ण डे ट्रिप असतो. सकाळी पिकअप होतो आणि संध्याकाळी परत येतो. फेरीने प्रवास केल्यामुळे जर्नी पण इक्वली एन्जॉयबल होते. आम्ही ना फेरीने फी फी आयलंडला गेलो. तिथे ना फेरीमध्ये बसायला सीट्स असतात, वरती डेक असतो, जिथून ना खूप सुंदर सी व्ह्यू दिसतो. आणि तिथे खाण्यासाठी स्नॅक्स पण असतात, वॉशरूम फॅसिलिटी पण आहे. स्पीड बोट थ्रिलिंग असते, पण फेरीचा एक्सपिरियन्स खूप पीसफुल आणि रिलॅक्सिंग असतो. ऑनेस्टली मला फेरी जास्त आवडली. समुद्राचा आवाज, थंड हवा आणि चारही बाजूला फक्त पाणी. असं वाटत होतं की आपण कम्प्लिटली दुसऱ्या वर्ल्डमध्ये आलोय. जशी फेरी सुरू झाली ना, तसं चारही बाजूनी पूर्ण पाणीच पाणी दिसायला लागलं. इतका विशाल समुद्र, एक साईडला ब्लू पाणी आणि वरती पूर्ण क्लिअर स्काय. इतकं सुंदर कॉम्बिनेशन होतं ते. असं वाटत होतं ना जणू पेंटिंग चालू आहे. वाटेत ना छोटे छोटे आयलंड आणि रॉक फॉर्मेशन दिसत होते. हे लाईमस्टोन आयलंड्स आहेत, जे अंदमानच्या सीमध्ये खूप फेमस आहेत. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पाण्याचा कलर चेंज होत होता. कधी डार्क ब्ल्यू, कधी लाईट फिरोजी आणि कधी क्लिस्टर क्लिअर. खूप सुंदर असं वाटत होतं. हे कॅमेरामध्ये जितकं सुंदर दिसतंय ना, त्यापेक्षा रिअल लाईफमध्ये जास्त सुंदर होतं. इतके शेड्स एकाच समुद्रात पाहायला मिळाले. फेरीवरून व्ह्यू बघणं हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. वरच्या डेकवर उभं राहून हवा फील करणं आणि व्ह्यू एन्जॉय करणं हा मोमेंट खूप पीसफुल होता. आम्ही इथे खूप फोटोज आणि व्हिडिओज काढले, कारण प्रत्येक व्ह्यू कॅप्चर करावा असा वाटत होता. कधी असं वाटतं डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. हा प्रवास पण तसाच होता. बिलीव्ह मी, हा प्रवास स्किप करू नका, कारण इथेच हा ब्युटी आहे. आणि ह्या प्रवासाचा सुंदर अनुभव घेऊन आम्ही पोहोचलो फी फी आयलंडवर. पहिल्याच नजरेत हे ठिकाण खूपच सुंदर वाटलं. बोटीतून खाली उतरल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात आली, इथे बराचसा क्राऊड असतो. फी फी आयलंडला पोहोचल्यावर इथे ना आमचा लंच इन्क्लूड होता, त्याच्यामुळे पहिले आम्ही लंच करून घेतला आणि सरळ बीचकडे गेलो. थोडा वेळ आम्ही बीचवर बसून रिलॅक्स केलं. लाटांचा आवाज, पीसफुल वातावरण, खूपच रिलॅक्स असा फील येत होता. आणि आम्ही फक्त बीचवर बसलो नाही, तो बीचचा सुंदर अनुभव घेऊन आम्ही नंतर तिथे ॲडव्हेंचर पण केलं. कायकिंग, तिथे कायकिंग पण करता येतं. पाण्यावर शांतपणे फिरण्याचा एक्सपिरियन्स खूप रिलॅक्स असतो. ॲडव्हेंचरचा सुंदर अनुभव घेऊन नंतर आम्ही तिथला मार्केट एक्सप्लोअर केला. तिथे ना छोटे छोटे शॉप्स होते, रेस्टॉरंट होते, म्युझिक, क्राऊड आणि फुल वॅकेशन वाईब. इतकं सुंदर वाटत होतं तिथे. नंतर आम्ही तिथे फूड पण एन्जॉय केला. डे एंडला असं वाटलं आजचा दिवस खूप स्पेशल होता. इथून वापस जाण्याची इच्छाच होत नव्हती. फी फी आयलंड खरंच एक ड्रीम प्लेस आहे. इथे वेळ कसा गेला ना खरंच कळलंच नाही. हा एक्सपिरियन्स खरंच लाईफटाईम लक्षात राहणारा आहे. ॲडव्हेंचर आणि रिलॅक्सेशन दोन्ही एकत्र मिळाले. हा एक्सपिरियन्स ना खूपच मेमोरेबल होता.
तुम्ही पण थायलंडला जाणार असाल तर फिफी आयलंडला नक्की जा. फिफी आयलंड ट्रिप कॉस्ट साधारण पॅकेजवर डिपेंड असतो. फेरी, टूर आणि लंच मिळून अफोर्डेबलमध्ये मॅनेज होतो. तर तुम्ही नक्की जा, कारण इथली ब्युटी माइंड ब्लोईंग आहे. आणि जर तुम्हाला असा ट्रॅव्हल रिअल एक्सपिरियन्स व्लॉग आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण थायलंड सिरीज अजून बाकी आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.